गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सगळ्यांचं स्वागत आहे यशस्वी कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्सचं थर्ड लेक्चर बघणार आहे. त्या अगोदर आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये जे काय बेसिक कन्सेप्ट होत्या तर त्या सर्व बेसिक कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण दॅट इज सर्क्युलर मोशनची डेफिनेशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तर ह्यामधला डिफरन्स पाहिलेला आहे. त्याचबरोबर आपण त्याच्याशी रिगार्डिंग काय बाकीच्या डेफिनेशन होत्या, रिअल फोर्स असेल, सुडो फोर्स असेल तर त्याची डेफिनेशन, इनर्शिया काय असतं, रिजिड बॉडी काय असतं, नॉन रिजिड बॉडी, त्याचबरोबर अशा सर्व डेफिनेशनचं रिव्हिजन आपण केलेलं आहे. तर आज आपण एक नवीन पाहणार त्यामधलं सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स काय असतं आणि सेंट्रिफ्युगल फोर्स काय असतं हे आपण ऑलरेडी 11मध्ये बघितलेलं आहे. तरी पण त्याची आपल्याला एकदा रिव्हिजन घ्यायचं आहे. आपल्या रोटेशनल डायनॅमिक्स हा जो चॅप्टर आहे तर त्या चॅप्टरमध्ये ते आपल्याला दिलेलं आहे. आता आपण कालच्या लेक्चरमध्ये हे पाहिलं होतं की जेव्हा आपण एक ॲक्टिव्हिटी केली होती सगळ्याला माहिती आहे. आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे काय एक रोटेशनल डायनॅमिक्समध्ये बघितलं होतं, हे एक मोशन आहे. ही जी बॉडी म्हणजे हे जर व्हील आपण बघितलं तर हे काय करते, सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. आता सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याची जी व्हेलोसिटी असते, तर आपल्याला माहिती आहे कुठलाही पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तर त्याची जी व्हेलोसिटी असते तर ती लिनियर व्हेलोसिटी ही त्याची टॅन्जेन्शियल व्हेलोसिटी असते. म्हणजे हा जो ॲरो आहे जो तुम्हाला दिसतोय, जो आपण लास्ट लेक्चरमध्ये पण ह्याचा एक्सपेरिमेंट करून दाखवलेला होता तुम्हाला, तर हे काय करतं, तरीही टॅन्जेन्शियल व्हेलोसिटी डायरेक्शन दाखवतं. आणि त्यानंतर जेव्हा हे टॅन्जेन्शियल व्हेलोसिटी डायरेक्शन दाखवत असतं तर तेव्हा हे जे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत असतं, आता आपल्याला माहिती व्हेलोसिटी चेंज होते तर तेव्हा त्याच्यामध्ये काय होत असतं तर ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं. आणि हे जे ॲक्सेलरेशन असतं तर हे कुठलं असतं तर रॅडियल ॲक्सेलरेशन असतं, हे आपण पाहिलेलं आहे. तर रॅडियल ॲक्सेलरेशनचा आपण फॉर्म्युला पण बघितलेला होता. तर हे जे रॅडियल ॲक्सेलरेशन, तर रॅडियल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कुठं आहे तर हे आपल्याला माहिती आहे. ही जी रॅडियल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन आहे तर ती कुठल्या साईडला आहे तर इट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, तर हे आपल्याला माहिती आहे. हे आपलं झालेलं होतं. आता ह्याच्यामध्ये जे काय रॅडियल ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत असतं तर ह्या रॅडियल ॲक्सेलरेशन प्रोड्यूस का होतं, कारण त्याच्यावरती कुठला तरी फोर्स ॲक्ट होतोय आणि त्या फोर्सलाच काय नाव दिलं होतं आपण, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स बघत असताना आपण आणखीन एक ॲक्टिव्हिटी पाहिलेली होता. हे जे पार्टिकल जर तुम्ही बघत असाल तर हे ऑब्जेक्ट आहे आणि हे ऑब्जेक्टला आपण काय केलं, स्ट्रिंग बांधलेली आहे. आता जेव्हा मी हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, म्हणजे हे तुमच्या लक्षात येत असेल तर हे काय होते तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. आता हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना आपल्या लक्षात येऊन जातं की मी काय करतोय तर ह्या डायरेक्शन म्हणजे ही जी स्ट्रिंग आहे ह्या स्ट्रिंगवरती टेन्शन देतोय, म्हणजे काय करतोय तर फोर्स अप्लाय करतोय. हा जो फोर्स अप्लाय करतोय तर हे फोर्स अप्लाय करत असताना मी हा फोर्स कुठे अप्लाय करतोय, इट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल मी ज्यावेळेस याला फिरवतोय तर हे फिरवत असताना प्रत्येक वेळेस मी इनवर्ड डायरेक्शन फोर्स अप्लाय करतोय आणि हा जो इनवर्ड डायरेक्शन फोर्स अप्लाय करतोय तर ह्या फोर्सचं नाव काय तर सेंट्रिपेटल. सेंट्रिपेटल आपण ऑलरेडी सांगितले. सेंट्रिपेटल म्हणजे काय तर सेंटर सिकिंग, जो सेंटरकडे जाणारा फोर्स असतो तर त्यालाच काय म्हणत असतो आपण, सेंट्रिपेटल फोर्स, हे आपण ऑलरेडी सांगितलं आहे. आता फोर्स असतो तर हा सेंट्रिपेटल फोर्स हा काय फोर्सचा टाईप नाही आहे. दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स जसा असतो किंवा आपण मॅग्नेटिक फोर्स असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असेल, आपण सांगितलं न्यूक्लिअर फोर्स असेल, हे जे काही डिफरंट टाईपचे फोर्स असतात तर अशा डिफरंट टाईपच्या फोर्ससारखा हा सेंट्रिपिटल फोर्स हा टाईप नाही आहे. तर ही एक फोर्सची प्रॉपर्टी आहे. तर ह्या फोर्सच्या प्रॉपर्टीमध्ये काय होतं, हा जो रिअल फोर्स आहे तर हा रिअल फोर्स काय करतोय, इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणून त्याला काय म्हणत असतो आपण, सेंट्रिपेटल फोर्स. काय म्हणतो आपण त्याला, सेंट्रिपेटल. सेंट्रिपेटल असतो. सेंट्रिपेटल ह्याचा मीनिंग काय सांगितलं मी तुम्हाला, सेंटर सिकिंग. काय असतो, सेंटर सिकिंग. सेंटर सिकिंग म्हणजे काय तर सेंटर शोधणार. म्हणजे जर आपण इथं बघितलं तर हा जो पार्टिकल आहे सपोज म्हटलं तर हा काय करतो, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. किती टॅन्जेन्शियल व्हेलोसिटी आहे, आपण सांगितलं ह्याच्यामध्ये जे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत असतं तर हे जे ॲक्सेलरेशन आहे तर हे कुठलं तर रॅडियल ॲक्सेलरेशन आहे आणि ती डायरेक्शन कुठं असते तर टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, आपण बघितलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. तर हे बघत असताना त्याचबरोबर आपण काय सांगितलं, हे जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये रॅडियल ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत असतं विच इज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. तर ते कशामुळे होतं तर फोर्समुळे होतं आणि तो जो फोर्स कुठला असतो तर सेंट्रिपेटल फोर्स असतो. ओके, आपण इथे जर बघितलं तर सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे दॅट इज सेंटर सिकिंग फोर्स असतो आणि हा जो फोर्स तयार होत असतो तर तो कशामुळे होत असतो, दॅट इज रॅडियल ॲक्सेलरेशनमुळे. हे जे रॅडियल ॲक्सेलरेशन असतं तर हे आपल्याला माहिती आहे. या रॅडियल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू असते तर ती असते ओमेगा आर वेक्टर. आता इथे जर तुम्ही बघितलं तर ते जे आपण जे फॉर्म्युला लिहिलं ए आर वेक्टर विच इज इक्वल टू मायनस ओमेगा इंटू आर वेक्टर. इथे काय ओमेगा हे अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि आर जे सांगतो तर आपण त्याला काय सांगत असतो, इट इज अ पोझिशन वेक्टर किंवा त्यालाच काय म्हणलं जातं, रेडियस वेक्टर असे म्हणलं जातं. तुम्हाला इथे दिसत असेल इथं मायनस साईन आहे म्हणजे ए आर वेक्टर इज इक्वल टू मायनस इंटू ओमेगा इंटू आर वेक्टर. तर का हे मायनस साईन आहे तर हे आपल्या लक्षात येतं, ए आर वेक्टर आणि आर वेक्टर ह्या दोघांची जी डायरेक्शन आहे तर ही अपोजिट आहे तर त्यामुळे काय असतं मायनस येतं साईन. म्हणजे काय तर हे जे रॅडियल ॲक्सेलरेशन आहे इट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे हे ह्या डायरेक्शनला असतं आणि जे रेडियस वेक्टर असतो तर त्या रेडियस वेक्टरची डायरेक्शन कशी असते, दॅट इज टुवर्ड द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. तर त्यामुळे इथं काय तर मायनस साईन आहे. त्याचबरोबर जर आपण इथे जर सेंट्रिपेटल फोर्स जर बघितला तर हा जो सेंट्रिपेटल फोर्स असतो, हा जो सेंट्रिपेटल फोर्स आहे तर ह्या सेंट्रिपेटलचा जो काय फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला आपला असा आहे की मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर वेक्टर. दॅट इज एम ओमेगा स्क्वेअर आर वेक्टर. इथं पण बघितलं हा मायनस आहे. मायनस का सांगितले, कारण आर वेक्टर
आणि हा जो सेंट्रिपेटल आहे तर ह्या दोघांची डायरेक्शन सुद्धा कशी आहे तर अपोजिट आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर सेंट्रिपेटल फोर्सची डायरेक्शन कशी आहे टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल आणि रेडियस वेक्टरची डायरेक्शन कुठे आहे तर दॅट इज टुवर्ड द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणून इथं अगेन काय आलं तर -m⍵² r वेक्टर. तर आता हे m काय असणार आहे तर m इज अ मास ऑफ द ऑब्जेक्ट, ओमेगा इज अँग्युलर व्हेलोसिटी आणि r इज अ पोझिशन वेक्टर. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर हा असणार आहे आपला सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्सची जर तुम्ही मॅग्निट्यूड घेतली तर ही सेंट्रिपेटल फोर्सची मॅग्निट्यूड काय येत असते दॅट इज m⍵r. ह्यालाच आपण काय लिहू शकतो आपल्याला माहिती आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये दॅट इज आपण पाहिलं होतं दॅट रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलोसिटी आणि अँग्युलर व्हेलोसिटी. तर त्यावरून आपण काढलं होतं v इज इक्वल टू r ओमेगा. सगळ्यांच्या लक्षात असेल v इज इक्वल टू r ओमेगा. तर त्यावरून ओमेगा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण तर ऑब्व्हियसली v आपण काय लिहू शकतो तर r लिहू शकतो. जर ओमेगाची व्हॅल्यू आपण इथं v आपण r ठेवली तर आपल्याला असं लक्षात येऊन जाईल तर हे काय येणार आहे m v/r इंटू r स्क्वेअर असणार. तर हे स्क्वेअर आणि r काय होणार तर इथे कॅन्सल होऊन जाणार आणि आपल्याला नंतर काय येणार m v²/r. तर ही काय झाली आपली सेंट्रिपेटल फोर्सची मॅग्निट्यूड झाली. तर ही सगळ्यांना हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे जर तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सेंट्रिपेटल फोर्स तर तुम्हाला दोन फॉर्म्युले सांगता येतील. पहिला जो फॉर्म्युला तर तो तुम्हाला हा सांगायचा m⍵² आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे तर त्यावरूनच आपण काढलाय. काय ठेवलं आपण इथं दॅट इज ओमेगाची व्हॅल्यू v आपण r ठेवली. आता इथं ओमेगा काय असणार आहे हे सांगता आपल्याला माहिती इट इज अ लिनियर व्हेलोसिटी, r इज अ रेडियस वेक्टर रेडियस आणि ओमेगा इज अ अँग्युलर व्हेलोसिटी. तर ह्या दोघांमधलं रिलेशन आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला असा येतो mv²/r. तर हा आपला फॉर्म्युला येतो सेंट्रिपेटल फोर्सचा. तर सेंट्रिपेटल फोर्स आपण ऑलरेडी सांगितले सेंट्रिपेटल इट इज नॉट अ टाइप ऑफ फोर्स, इट इज अ टेंडन्सी और इट इज अ प्रॉपर्टी ऑफ अ फोर्स. जो काय फोर्स तर तो कुठे आहे तर आपल्या टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल आहे. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याचबरोबर हा जो सेंट्रिपेटल फोर्स असतो तर हा सेंट्रिपेटल फोर्स हा रिझल्टंट आहे. हा रिझल्टंट कोणाचा आहे तर ऑल रिअल फोर्स आहे. म्हणजे सगळ्याचे सगळे जे रिअल फोर्स असतात तर ते रिअल फोर्स कुठे असणार आहे आपण सांगितलं टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल आणि आपण असं म्हणत असतो दॅट इज रिझल्टंट ऑफ द ऑल रिअल फोर्सेस इज द नथिंग बट द सेंट्रिपेटल फोर्स. हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण आताच बघितलं की हे जे सेंट्रिपेटल फोर्स आहे तर सेंट्रिपेटलची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल असते. आता हा सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकल परफॉर्म करत असताना त्याच्यामध्ये जी काय व्हेलोसिटी असते त्याला आपण लिनियर व्हेलोसिटी म्हणतो. तर ही जी व्हेलोसिटी असते इट इज ऑलवेज टुवर्ड द अलॉंग द टँजेन्शियल डायरेक्शन आपण सांगत असतो. तर ही कशी असते अलॉंग द टँजेन्शियल म्हणजे अलॉंग द टँजेंट ही त्याची काय असणार आहे तर डायरेक्शन असणार आहे. मग जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तर त्याची कंपल्सरी जी व्हेलोसिटी असते तर ती कशी असते तर टँजेन्शियल व्हेलोसिटी असते. पण त्याचा जर आपण इन्व्हर्स बघितला म्हणजे जर सपोज म्हणलं त्याची जर टँजेन्शियल व्हेलोसिटी असेल एखाद्या पार्टिकलची तर तो त्याचं जो काय त्याचं जे मोशन आहे तर ते सर्क्युलर मोशनच असावं का तर असं काही नसतं. मी आणखी रिपीट करतोय जर पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याची व्हेलोसिटी टँजेन्शियल व्हेलोसिटी असते. पण जर एखाद्या पार्टिकलची टँजेन्शियल व्हेलोसिटी असेल तर तो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय तर असं काही नसतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे जे आपण पूर्ण डिस्कशन बघितलं तर हे आपण इन द फ्रेम ऑफ रेफरन्स इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये हे सर्व डिस्कशन पाहिलेलं आहे. हे सेंट्रिपेटल फोर्स झाल्यानंतर आपल्याला बघायचं सेंट्रिफ्युगल फोर्स. आता हा सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल हे दोन्ही फोर्स तुम्ही ऑलरेडी ऐकलेले आहेत. सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल. आता सेंट्रिपेटलशी एकदम अपोजिट कुठला असतो तर सेंट्रिफ्युगल असतो. तर सेंट्रिफ्युगल फोर्सबद्दल मी थोडंसं डिस्कशन अगोदर करणार आहे. आता मेरी गो राऊंड सगळ्याला माहिती आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण तुम्ही कुठे गेला असाल फिरण्यासाठी तर त्या ठिकाणी मेरी गो राऊंडवरती आपण बसतो आणि मेरी गो राऊंडवरती जेव्हा आपण बसत असतो तर आपल्याला आउटवर्ड जर्क आपल्याला काय होतो तर एक्सपिरियन्स करतो आपण. म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल काय असतो मोशनमध्ये येतो म्हणजे रेसमधून तो ज्यावेळेस मोशनमध्ये जात असतो तर मोशनमध्ये जात असताना ज्यावेळेस तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना आपण ज्यावेळेस मेरी गो राऊंडमध्ये बसलोय तर आपल्याला आउटवर्ड डायरेक्शन काय होतो तर फोर्स अप्लाय करतो. म्हणजे आपण एक्सपिरियन्स करतो. हा जो फोर्स असतो तर तो इट इज मिस्टेरियस फोर्स. आपल्याला कोणी ओढत नसतं पण आपल्याला तो एक्सपिरियन्स करतो. आणि हा जो फोर्स असतो तर त्याला आपण सुडो फोर्स हे नाव दिलेलं आहे. म्हणजे सुडो फोर्स आपण ऑलरेडी सांगितले सुडो फोर्स इज अ नॉन रिअल फोर्स. म्हणजे हा काय रिअल फोर्स आहे का तर नाही ऑब्व्हियसली हा नॉन रिअल फोर्स आहे. मग हा फोर्स इमेजनरी आहे का तर नाही तो इमेजनरी पण नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ नॉन रिअल फोर्स इट इज अ सुडो फोर्स. काय सांगितलं आपण सेंट्रिफ्युगल फोर्स जो सांगितला आपण तर हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तर हा सेंट्रिफ्युगल फोर्स कसा आहे तर इट इज अ नॉन रिअल फोर्स आहे. त्याचबरोबर मी काय सांगितलं तर इट इज अ सुडो फोर्स. हा सुडो फोर्स पण आहे पण हा इमेजनरी आहे का तर ऑब्व्हियसली हा इमेजनरी फोर्स नाही आहे. तर हे लक्षात ठेवायचं इट इज नॉट इमेजनरी बट इट इज अ नॉन रिअल फोर्स इट इज अ सुडो फोर्स. हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग हा जो सुडो फोर्स असणार आहे तर हा सुडो फोर्स आणि सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल ह्या दोघांमध्ये रिलेशन काय आहे तर हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तर हा सेंट्रिपेटल फोर्सपेक्षा जास्त असतो. पण त्यासाठी कंडिशन आहे जेव्हा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करत परफॉर्म करतोय म्हणजेच काय आपण फॅनचं काय केलं की फॅन चालू केला तर फॅन चालू केल्यानंतर ती स्पीड काय होत जाते ती इन्क्रीज होत जाते आणि इन्क्रीज होत गेल्यानंतर एका पर्टिक्युलर लेवलला येऊन ती काय करते ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतं.
किंवा मेरी गो राऊंडचं जर तुम्ही घेतला तर ते एक्झाम्पल घेऊ शकता. जोपर्यंत पार्टिकल रेस्टला येत नाही तर तोपर्यंत त्याची स्पीड काय होत जाणार आहे तर इन्क्रीज होत जाणार आहे. इन्क्रीज होत गेल्यामुळे आपल्याला स्टार्टिंगला काय होतं आउटपुट जर जो भेटतो म्हणजे जो आपण एक्सपिरियन्स करतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की सेंट्रिपिटल फोर्सपेक्षा काय तर सेंट्रिफ्युगल फोर्स हा जास्त आहे. आणि हे प्रॅक्टिकली पण प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे आपण काय म्हणलं जोपर्यंत पार्टिकल रेस्टला येत नाही तर तोपर्यंत सेंट्रिफ्युगल फोर्स इज ग्रेटर दॅन द सेंट्रिपिटल फोर्स. मग हा सेंट्रिफ्युगल फोर्स किती असतो तर हे ऑब्व्हियसली किती असणार आहे. इट इज आपण ऑलरेडी सांगितले इट इज अपोजिट टू द सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स इज m इथं ऑब्व्हियसली इट इज मास, ओमेगा इज अँग्युलर व्हेलोसिटी, एन आर इज द रेडियस वेक्टर. इथं प्लस साइन असणार आहे कारण रेडियस वेक्टर आणि दॅट इज रेडियस वेक्टर आणि सेंट्रिफ्युगल फोर्स ह्या दोघांची डायरेक्शन कशी असणार आहे तर सेमच असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. ते जर मॅग्निट्यूड घेतलं तर ऑब्व्हियसली m ओमेगा स्क्वेअर आर वेक्टर येणार आहे. पण जर सपोज आपण असं म्हणलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हणजे आता हे जे मोशन आहे तर हे रेस्टला आहे. जर पार्टिकल रेस्टला असल्यानंतर पार्टिकल जेव्हा आपण रेस्टला असं कन्सिडर केलं तर तेव्हा सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स ह्या दोघांची जी व्हॅल्यू असते तर ती सेमच येत असते. म्हणजे आपण रिझल्टंट ऑफ ऑल रिअल फोर्स हे जर काढलं तर हे किती येणार आहे तर सेंट्रिफ्युगल फोर्स एवढंच येणार आहे. म्हणजेच आपण काय सांगू शकतो तर द रिझल्टंट ऑफ ऑल रिअल फोर्सेस इज इक्वल टू 0. तर हे आपल्याला असं लिहू शकतो आपण. म्हणजे आता लिहित असताना तुम्हाला काय इक्वेशन भेटणार आहे दॅट इज m ओमेगा स्क्वेअर आर प्लस समेशन ऑफ रिअल फोर्सेस सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणलं होतं. ह्या सगळ्या सेंट्रिपिटल फोर्सची ॲडिशन घेतली म्हणजे जे काय समेशन ऑफ ऑल रिअल फोर्सेस घेतले तर ह्याची व्हॅल्यू किती आली पाहिजे तर ह्याची व्हॅल्यू किती आली पाहिजे तर 0 आली पाहिजे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन असं येईल की एक्झाममध्ये व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स तर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर उद्याच्या होमवर्कसाठी तुम्हाला व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स तर हा क्वेश्चन असणार आहे. आता सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स तर हे जे ॲप्लिकेशन आपण कुठं करत असतो तर ऑब्व्हियसली त्याचे ॲप्लिकेशन कुठं होतात तर सर्क्युलर मोशनमध्ये होत असतात. जेव्हा आपण आता तेच घेणार आहे पहिल्या एक्झाम्पलमध्ये एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे. आता आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक पण बघणार आहेत आणि बँकिंग ऑफ रोड ते हे दोन्ही कन्सेप्ट बघणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण दॅट इज सर्क्युलर मोशन बघणार आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग द व्हर्टिकल ट्रॅक हॉरिझॉन्टल ट्रॅक तर हे बघणार आहेत आपण. तर आपण जे काही ॲप्लिकेशन आहेत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तर ते बघत आहेत. तर त्यामध्ये आपण बघतोय की दॅट इज व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे एक व्हेकल आहे फोर व्हीलर आपण घेतलेली आहे आणि ती फोर व्हीलर काय करते तर हॉरिझॉन्टल ट्रॅक होऊन जाते. तर हॉरिझॉन्टल ट्रॅक होऊन जात असताना तर त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन कशी परफॉर्म करतं तर ते आपल्याला बघायचं आहे. तर हा जो पार्टिकल आता आपण इथं बघितलं हे ॲज अ पार्टिकल म्हणून कन्सिडर केले म्हणजे ही जी फोर व्हीलर आहे तर ही आपण ॲज अ पार्टिकल म्हणून कन्सिडर करतो. तर इथं बघत असताना लक्षात येते की हा जो ट्रॅक आहे हा सेंटर आहे त्या ट्रॅकचा. हा एक हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे आणि ती काय करते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. ते बघत असताना आपण जर बघितलं ही जी फोर व्हीलर आहे तर ह्या वेट आहे तर ती mg आहे. आणि ऑब्व्हियसली माहिती आहे आता ही जी फोर व्हीलर आहे तर ह्या फोर व्हीलरवरती कुठला फोर्स ॲक्ट होतो तर ते आपण बघणार आहे. तर तो जो पहिला फोर्स आहे तर तो कुठं असणार आहे दॅट इज त्याचं वेट असणार आहे. आपण 9वीमध्ये किंवा 10वीमध्ये असताना आपण बघितलं तर वेटची डेफिनेशन वेट म्हणजेच आपण असं म्हणलं होतं वेट इज द फोर्स विच इज एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे इथे जर आपण बघत असतो तर वेट ह्याच्यावरती जे वेट असणार आहे तर तोच त्याच्यावरचा फोर्स आहे. आणि हा जो फोर्स असणार आहे दॅट इज वेट एवढा असणार आहे दॅट इज mg. म्हणजे पहिलं जे त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो तर तो असणार आहे mg. तर हा mgला बॅलन्स करत असताना mgला बॅलन्स करण्यासाठी ही जी नॉर्मल रिएक्शन आहे तर ती व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन असते. म्हणजे मी तुम्हाला दोन फोर्स सांगितलं एक तर वेट आहे वेट इट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन आणि दुसरं जे सांगितलं ह्या वेटला बॅलन्स करण्यासाठी त्याच्यावरती ॲक्ट होणार तर हे असते नॉर्मल रिएक्शन विच इज व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. आता हे दोन फोर्स असल्यानंतर आहेतच पण त्यासोबत आणखीन एक फोर्स असतो तर तो जो फोर्स आहे तर त्या फोर्सला म्हणलं जातं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तर तो कशामध्ये असतो तर तो रोड आणि हे जे टायर आहे तर त्या टायरमध्ये हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असतो. आणि हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तर त्यामुळेच ही जी आपली फोर व्हीलर असणार आहे जे काय हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे तर ते आउटवर्ड स्पीडिंग होत नाही त्याचं किंवा स्लिपिंग होणार नाही. तर हे लक्षात ठेवायचं आहे. मी काय म्हटलं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनमुळे काय होत नाही तर ही जी आपली फोर व्हीलर आहे तर हे सर्क्युलर ट्रॅक कव्हर करत असताना तो आउटवर्ड डायरेक्शन काय होणार नाही स्पीडिंग होणार नाही किंवा स्लिपिंग होणार नाही. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग हे करत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं की जे वेट आताच मी तुम्हाला सांगितलं हे जे वेट असणार आहे म्हणजे हे जे mg आहे तर हे mgला बॅलन्स कोण करतं तर ही नॉर्मल रिएक्शन आहे. आणि दुसरे जर मी बघितलं दॅट इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असणार आहे तर हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती असणार आहे म्हणजे ह्या फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनमुळे एकतर काय सांगितलं आपण एकतर ते काय होत नाही आउटवर्ड स्पीडिंग होत नाही म्हणजे तो काय करतो तर सर्क्युलर ट्रॅक कव्हर करतो. आणि हा जो सर्क्युलर ट्रॅक कव्हर होतो तर तो कुठल्या फोर्समुळे होत असतो तर ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तर ते काय असतं सेंट्रिपिटल फोर्स असतं. मग ते जे सेंट्रिपिटल फोर्स आहे तर त्याची आपण ऑलरेडी डेफिनेशन पण पाहिलेली आहे आणि फॉर्म्युला पाहिला आहे. तर तो जो सेंट्रिपिटल फोर्स असतो तर तो असतो mv²/r विच इज इक्वल टू आपण सांगितलं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ह्याला इक्वेशन 1 म्हणा ह्याला इक्वेशन 2 म्हणा. आपल्याला असं लक्षात येऊन जातं mv² आपण r विच इज इक्वल टू fs हे सेकंड इक्वेशन आलं आणि mg इज इक्वल टू n हे काय आपल्याला फर्स्ट इक्वेशन आलं.
आता आपण काय करायचं, डिवाइड इक्वेशन 2/1. आपण जर असं केलं डिवाइड जी विच इज इक्वल टू Fs डिवाइड बाय n. आता आपल्याला माहिती हे हे आर इथे डिवाइडला जात असतं, म्हणजे इथे जर बघितलं आपण हे m आणि m काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला राहतं काय त्यामध्ये, देअरफॉर ते जे राहणार तर v² डिवाइड बाय rg विच इज इक्वल टू Fs डिवाइड बाय n. तर आपला हा फॉर्म्युला लक्षात आला, म्हणजे v² डिवाइड बाय rg विच इज इक्वल टू Fs डिवाइड बाय n. तर हे आपल्याला लक्षात येऊन जातं, हे आपल्याला फायनल इक्वेशन आलं. आता यावरून जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे याचे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असतं, तर हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा जो फॉर्म्युला आहे तर हा आपल्याला माहिती आहे Fs इज इक्वल टू म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू म्यूएस इंटू n. आता म्यूएस म्हणजे काय असतं, दॅट इज कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असतो. मी काय सांगितलं, म्यूएस इज नथिंग बट द Fs आणि म्यूएस हे वेगळं आहे. Fs हा फोर्स आहे आणि म्यूएस काय, दॅट इज कोएफिशियंट आहे कोणाचा, दॅट स्टॅटिक फ्रिक्शनचा. हा स्टॅटिक फोर्स आहे आणि दॅट इज कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, लक्षात ठेवायचं. ही आपली नॉर्मल रिएक्शन आहे. म्हणजे ह्यातून तुमच्या असं लक्षात येतं की Fs डिवाइड बाय n विच इज इक्वल टू काय असणार आहे, तर हे म्यूएस असणार आहे. काय असणार आहे, म्यूएस. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे तर ह्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, तर म्यूएस लिहू शकतो. म्हणजे आपण ह्याला इक्वेशन नंबर 3 म्हटलं तर लक्षात येते, फ्रॉम इक्वेशन नंबर 3 वी कॅन राईट दिस फॉर्म्युला इज v² डिवाइड बाय rg विच इज इक्वल टू म्यूएस विच इज इक्वल टू Fs डिवाइड बाय. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपण ह्यातून काय सांगू शकतो, आपल्याला असं लक्षात येते की हा जो आहे पहिला फॉर्म्युला mg इज इक्वल टू n आहे. म्हणजे नॉर्मल रिएक्शन जर वेट कॉन्स्टंट असणार आहे तर mg इज इक्वल टू nच असणार आहे. मग यातून आपल्याला काय लक्षात येतं, जर आपण फोर्स जर वाढवला तर काय होतं, व्हेलोसिटी सुद्धा काय होणार आहे, ते इन्क्रीज होणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ही जी मॅक्झिमम सेफ्टी स्पीड आहे, म्हणजे अप्पर लिमिट जर आपण स्पीडला लावलं तर हे जे आपल्याला लक्षात येतं की ह्या दोन फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज v² विच इज इक्वल टू म्यूएस इंटू rg. दॅट इज टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आपल्याला लक्षात येतं v मॅक्झिमम विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यूएस rg. म्हणजे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. म्हणजे मॅक्झिमम जी सेफ्टी स्पीड आहे, मॅक्झिमम सेफ्टी स्पीड अक्वायर करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला गरजेचा आहे. हा जो मॅक्झिमम सेफ्टी स्पीड आहे तर आपण काय सांगितलं, v max इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यूएस rg. म्यूएस काय, तर कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, r हे सांगितलं आपण, रेडियस असणार आहे त्या ट्रॅकची, आणि जी आपल्याला माहिती आहे ही कॉन्स्टंट असणार आहे एका पर्टिक्युलर प्लेसला. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आपण मगाशी जे काय ऍप्लिकेशन बघितलं होतं तर हे ऍप्लिकेशन जेव्हा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरून, तर तेव्हा आपण त्याचं ऍप्लिकेशन बघितलेलं आहे. आता हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं ऍप्लिकेशन आपण वेलमध्ये बघायचं आहे. आता वेल किंवा आपण त्यालाच काय म्हणत असतो, ऑल ऑफ डेथ, हे आपल्याला माहिती आहे. आता ऑल ऑफ डेथ तर त्यालाच आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याला माउथ कप असं म्हणत असतो. आपण जेव्हा आपण बाहेर तुम्ही कधी गेला असतात कुठे शो बघण्यासाठी, दॅट इज म्हणजे कुठे हे असल्यानंतर त्याला उरूस म्हणतो आपण बऱ्याच ठिकाणी, तर त्या उरूसमध्ये गेल्यानंतर जेव्हा ते माउथ कप तुम्ही बघितलं असेल तर ह्या माउथ कप कुवेमध्ये काय असतं, एक वर्टिकल म्हणजे आपल्याला जे विहीर असते तर विहीर टाईप असं बनवलेलं असतं, आणि त्यातून जो रायडर असतो बायकर, तर तो बायकर काय करतो, तर एक हॉरिझॉन्टल जे सर्कल आहे तर ते कंप्लीट करत असतो बाईकवरती. मग हॉरिझॉन्टल सर्कल कव्हर करत असताना त्याच्यामध्ये एक स्पीड असते, तर त्या स्पीडपेक्षा जर कमी स्पीड झाली तर ऑब्व्हियसली ते काय करणार आहे, तर ते खाली पडणार आहे. मग हे खाली पडू नये म्हणून जी मिनिमम स्पीड असते किंवा मॅक्झिमम जे सेफ्टी स्पीड म्हणत असतो, ती सेफ्टी स्पीड काय तर ते आपण ह्याच्यामध्ये बघायचं आहे. आता हे करत असताना आपल्या लक्षात येईल, तुम्हाला हिरो डायग्राम आपण इथे काढलेले आहे. आता हा माउथ कप आहे, तर हे वरचं ओपन आहे आणि हे खालचं आहे. इथून तो काय करतोय, तर असं एक हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतोय. मग हे सर्कल परफॉर्म करत असताना ज्यावेळेस ती जी बाईक इथे येत असते, तर बाईकला सुद्धा आपण काय केलं तर एक पॉईंट ऑब्जेक्ट असं कन्सिडर केलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आता जसं मागे आपण 4 व्हीलर कन्सिडर केलं होतं, तर 4 व्हीलरला सुद्धा आपण पॉईंट ऑब्जेक्ट कन्सिडर केलं, एक पार्टिकल कन्सिडर केलं आहे. कारण 4 व्हीलरला आपल्याला माहिती आहे 4 टायर आहेत, आणि ह्या 4 टायरचं जे काही सेंटर ऑफ मास आहे, म्हणजे आपण हे काढत असताना त्याचं सेंटर ऑफ मास आपल्याला माहिती सेंटरला येणार आहे, आणि त्यामुळे आपण त्याचं जे ऍप्लिकेशन असणार आहे म्हणजे त्याच्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होणार, तर ते वेगळ्या पॉईंटला ऍक्ट होणार आहे. पण त्यामुळे आपण त्याच्या डिटेलमध्ये बघितलेलं नाही, त्याला फक्त एक पार्टिकल म्हणून असं आपण ऍक्ट केलंय. इथे सुद्धा आपण काय करतो, त्या 2 व्हीलरला एक पार्टिकल म्हणून आपणच ऍक्ट करणार आहे. आणि इथे जर आपण बघितलं तर हे काय करतंय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ट्रॅव्हल करतंय. हे सर्क्युलर मोशन ट्रॅव्हल करत असताना इट मे बी नॉन युनिफॉर्म ऑल्सो. इथं करत असताना लक्षात येईल, जेव्हा पार्टिकल इथं आहे तर पार्टिकल इथं असल्यानंतर त्याच्यावरती किती फोर्स ऍक्ट होतात, तर ऑब्व्हियसली पहिला वेट mg असणार आहे. हे जे वेट असेल तर हे वेट कसं असणार, डाऊनवर्ड डायरेक्शन असणार आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर हे जे वेट आहे तर हे डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, दॅट इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे कसं असणार आहे, अपवर्ड डायरेक्शन आहे. आणि त्याला जी नॉर्मल रिएक्शन आहे, ही नॉर्मल जी रिएक्शन आहे तर ती कुठे आहे, तर इनवर्ड डायरेक्शन आहे. आणखी एकदा मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस पार्टिकल इथं असणार आहे तर पार्टिकल इथं असल्यानंतर त्याच्यावरती 3 फोर्स ऍक्ट होतात. पहिला जो फोर्स आहे तर त्या फोर्सला काय सांगितलं आपण, दॅट इज वेट विच इज वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. दुसरं सांगितलं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन विच इज वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. आणि हा जो तिसरा फोर्स आहे तर त्यालाच आपण काय म्हणत असतो, नॉर्मल रिएक्शन. आता ही जी नॉर्मल रिएक्शन आहे तर ही इनवर्ड डायरेक्शनला आहे.
आणि आपल्याला माहिती पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी तर तिथं मोस्टली कुठला फोर्स असतो तर दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तर तो सेंट्रिपिटल फोर्स किती असणार आहे तर नॉर्मल रिएक्शन एवढा असणार आहे. म्हणजे जर तुम्ही ही डायग्राम जर मायन्यूटली ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दोन इक्वेशन भेटणार आहेत. जे पहिले इक्वेशन असणार आहे तर ते कुठलं असणार आहे तर दॅट इज एन इज इक्वल टू दॅट इज नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता हे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर काय आहे तर हे आहे आपलं सेंट्रिपिटल फोर्स. एन इज इक्वल टू एम स्क्वेअर अपॉन आर. आणि तुम्ही जर ती डायग्राम बघितली तर दुसरे तुमच्या लक्षात येतं की हा जो वेट आहे तर त्या वेटला बॅलन्स करून करते दॅट इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि त्यावरून तुम्ही काय लिहिणार आहे तर एफ एस विच इज इक्वल टू एम जी. ह्याला इक्वेशन 1 म्हटलं, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं. सेम इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने तुम्हाला डिवाइड करायचं आहे. आणखीन एक त्याला डिवाइड नाही करायचं आपल्याला. आणखीन एक फॉर्म्युला माहिती आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन और इक्वल टू. हे इट इज ऑलवेज लेस दॅन इक्वल टू म्यू एस इंटू एन. हे आपण ऑलरेडी बघितलं. तर म्यू एस हे आपण मागाशी सांगितलं म्यू एस हे काय असणार आहे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असणार आहे. हे नॉर्मल रिएक्शन आहे. आता इथे जर आपण बघितलं तर एफ ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे हा एम जी आहे. तर एफ ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा दॅट इज एम जी सबस्टिट्यूट करा. आणि हे जे नॉर्मल रिएक्शन आहे तर हे सपोज याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. आणि ह्याच्यामध्ये असं लिहायचं की आपल्याला सबस्टिट्यूट इक्वेशन नंबर 1 and 2 द व्हॅल्यू ऑफ 1 and 2 इन इक्वेशन नंबर 3 देन वी गेट दॅट इज फ्रॉम 1 and 2 we get इक्वेशन 3 as. तर कशी भेटणार आपल्याला एफ एस. एफ एसच्या ठिकाणी तुम्ही काय ठेवणार तर एम इंटू जी ठेवायचं आहे लेस दॅन इक्वल टू म्यू एसला लिहायचं आहे तुम्हाला. आणि हा जो एम आहे तर हे यांच्या ठिकाणी काय लिहिणार आहे तुम्ही एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. इथे जर तुम्ही बघितलं तर हा एम आणि हा एम काय होणार आहे तर कॅन्सल होणार आहे. तर तुम्हाला काय येऊन जातं जी इज इक्वल टू म्यू एस व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. जी आर म्यू एस याला डिवाइड करायचं आहे. जी आर म्यू एस लेस दॅन इक्वल टू व्ही स्क्वेअर. सो इथेच आपल्याला असं लिहू दॅट इज मला असं लिहू शकतो व्ही स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू जी आर डिवाइड बाय म्यू एस. तर आपल्याला असं लक्षात येणार व्ही ग्रेटर दॅन इक्वल टू काय असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ जी आर डिवाइड बाय म्यू एस. तर एक फिशसाठी ॲप्लिकेशन बघितलं तर मिनिमम स्पीड म्हणजे ज्यावेळेस तो काय करतोय हे जे ऑल ऑफ डेथ आहे तर ह्या ऑल ऑफ डेथमध्ये ज्यावेळेस तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याची जी व्हॅल्यू आहे तर मिनिमम व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे अंडर रूट ऑफ जी आर डिवाइड बाय म्यू एस. आता ही जी व्हॅल्यू आहे तर ही कशावरती डिपेंड असणार आहे म्यू एस वरती डिपेंड असणार आहे. आणि त्याचबरोबर कशावरती डिपेंड आहे तर आर वरती डिपेंड आहे. आर म्हणजे त्या रेडियस असणार आहे त्या वॉलची. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर दॅट इज द डिफरन्स बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. त्याचबरोबर आपण काय बघितलं ॲप्लिकेशन बघितले युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे दॅट इज सर्क्युलर मोशनचे. हे दोन बघितल्यानंतर आता उद्याच्या लेक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लेक्चर आहे बँकिंग ऑफ रोड. तर त्यावर 3 मार्कला क्वेश्चन असतो बोर्डामध्ये. तर ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. आजचा होमवर्क सगळ्यांनी करायचा आहे. ओके थँक्यू.